तब्बल 18 वर्षानंतर आज मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये सर्व आरोपींना निर्दोष त्यांची सुटका झाली आहे। आपल्यासोबत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल, कोर्टाने निर्णय जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे आणि अनेक त्रुटी त्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत, सबळ पुरावे सिद्ध करू शकले नाहीत। कोर्टाने असं सांगण्यात आलं असं मला समजतंय, मी मोर्चात होतो, परंतु कोर्टाने असं सांगण्यात आलेलं आहे की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्यासाठी सरकारला यश आलं, डिपार्टमेंटला यश आलं। आरोपी सिद्ध करण्याच्या संदर्भातल्या काही त्रुटी झाल्या आहेत, पुरावा अभावी त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं असेल 26/11चा झालेला हल्ला, त्यातले सगळे आरोपी सुटलेले आहेत। नंतर आता मालेगावच्या बॉम्बस्फोटमधले सगळे आरोपी सुटलेले आहेत। आमचं म्हणणं एकच आहे की कुठले आपण कमी पडलेलो आहोत, काय त्रुटी आहे याचा निश्चितपणाने अभ्यास करून राज्य सरकारने याही केससाठी आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे। दोन्ही केसेसमधील आपण सुप्रीम कोर्टात जाऊन ज्यांनी खरोखरच त्यामध्ये केलं असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई होण्यासाठी मागणी करणं गरजेचं आहे। एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की यानंतर ह्या निकालाच्या नंतर मात्र भगवा दहशतवाद हे मात्र खोटं ठरल्याचं आता बोललं जाते। दहशतवादाला कुठला रंग नसतो, दहशतवादाला कुठला कलर नसतो, त्यांची मानसिकता काय हे आहे। आज देशामध्ये जी अस्थिरता आहे, ही अस्थिरता बघितल्यानंतर दुर्दैव एवढंच वाटतंय की या देशामध्ये आता जर असे निकाल लागत गेले तर मग कोणी काही करू शकतो, आपण कायद्याच्या चौकटीने सुटू शकतो, कायद्याची भीतीच राहणार नाही। हे जर झालं तर अनेक गोष्टी पुढे अशा होऊ शकतात। म्हणून भगवा दहशतवाद काय हिरवा दहशतवाद याला महत्त्व नाही। देशावर हल्ला ज्यांनी केला, देशाच्या कायदा सुव्यवस्थेला ज्यांनी आव्हान केलं, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। पण तुम्ही काय म्हणाल की आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणं राज्य सरकारने क्रमप्राप्त आहे? आता बघू ना, 26/11ला ज्या पद्धतीने तुम्ही गेलेला होता तसं आता या खटल्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टात सरकार जातं का हे पाहणं गरजेचं आहे। 26/11च्या नंतर निकालानंतर जसं सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेले तसंच आता या निकालानंतर देखील सुप्रीम कोर्टामध्ये सरकार जाते का हे पाहणं देखील गरजेचं आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।